नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सायलेन्स प्लीज ही अभय बापट लिखित कादंबरी आणि आज भाग 11वा. पाणिनी पटवर्धन पेंढारकरच्या हार्डवेअरच्या दुकानाचं दार उघडून आत गेला. त्याला बघून उदित पेंढारकरला नवलच वाटलं. अरे पटवर्धन, तुम्ही? तो उद्गारला. अरे वा, मस्त आहे की दुकान तुझं. पाणिनी दुकान बघत त्याला म्हणाला. आवडलं तुम्हाला? बरं वाटलं. कधीपासून आहे हे दुकान? फार दिवस नाही झाले. भाड्यानं घेतलं एकाकडनं. मला आधी इथला जुना माल काढून टाकायचा आहे, मग नंतर आतली दुरुस्ती नूतनीकरण करून घ्यायचं आहे. मला वाटलं स्वतःचं आहे दुकान. नाही, भाड्याचं आहे, पण माझ्या स्वतःच्या खर्चानं काहीही दुरुस्ती करायला परवानगी आहे. कधी करणार सुरुवात? लगेच करणार. सवलतीच्या किमतीत जुना सगळा माल काढून टाकणार. तू ज्याच्याकडनं घेतलंस दुकान ते त्याच्या दुकानातल्या मालासकट घेतलंस का? हो ना, स्वस्तात मिळाला माल. उदित म्हणाला आणि नंतर थोडा वेळ थांबून म्हणाला, तो चाकू कसा काय होता? अरे एकदम मस्त आहे तो. पाणिनी म्हणाला आणि उदित अस्वस्थपणे हसला. उदित, ठीक आहेस ना तू? पाणिनी म्हणाला आणि उदितनं मानेनं हो म्हटलं. प्रांजल कधी भेटली एवढ्यात तुला? का आलं रात्री? सुषुप्ती कधी भेटली इतक्यात? नाही. आणि हर्षद? एवढं का विचारताय त्याच्याबद्दल? नाही, जरा आश्चर्य वाटतंय. नाही, तो नाही भेटला मला. या 3 पैकी कोणाला भेटलास तू? मला चाकू देऊन गेल्यानंतर. काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? पाणिनीनं उदितच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, हे बघ उदित, काहीतरी चुकीचं घडलंय. काय आहे ते? उदित थोडासा घुटमळला, नंतर अस्पष्टपणे म्हणाला, काहीच नाही आहे. पण पाणिनीच्या नजरेला नजर द्यायची त्याची काही हिंमत झाली नाही. सहजगत्या काहीतरी उचलायला गेलो असं दाखवून तो खाली वाकला, तेव्हा पाणिनीचा त्याच्या खांद्यावर ठेवलेला हात आपोआप दूर झाला. मला वाटतंय मला कोणीतरी डबल क्रॉस केलंय. तुला काय वाटतंय? तुम्ही कशाबद्दल बोलताय आणि इथे नेमके का आलाय? तू चाकूबद्दल कोणाशी बोलला होतास? तुम्ही का आणि कोणाच्या मागे लागलाय? नाही रे, सहज विचारलं. बोलला होतास का? मी नाही सांगू शकत. का नाही? कारण नाही सांगू शकत. प्रांजलनं सांगितलं का तुला सांगू नकोस म्हणून? पाणिनी म्हणाला, पण उदित काही बोलला नाही. पाणिनी हसला. या गोष्टीचं एवढं भांडवल करू नको. इन्स्पेक्टर होळकरला सगळं समजलं आहे, त्यामुळे मला न सांगण्यात काहीच फायदा नाही आहे. मला तुम्ही चांगलंच लटकावलं आहे पटवर्धन. मी काय? अडकावलं आहे मला. असं का वाटतंय बरं तुला? तुझ्या दुकानातलं हार्डवेअर तू कोणालाही विकू शकतोस. इन्स्पेक्टर होळकर या दृष्टीनं विचार नाही करत ना. अरे तो गेला उडत. त्याला म्हणावं तळ्यात जा आणि जीव दे. त्याची तुझ्या दुकानात काही गुंतवणूक नाही आहे ना, मग त्याला कशाला किंमत देतोयस तू? नाही, तो म्हणतोय की प्रांजल या भानगडीत अडकेल. अरे 1 नंबरचा खोटारडा आहे तो. मी तुम्हाला जो चाकू दिला होता तो तुम्ही खून झालेल्या चाकूच्या जागी बदलून ठेवणार. बदलणार होतो मी? अजिबात नाही. मला एक प्रयोग करायचा होता, अगदी तसाच चाकू घेऊन. काय प्रयोग होता तो? त्याला उत्तर देण्यासाठी पाणिनीनं मोठा श्वास घेतला, पण नंतर विचार बदलून त्याला काहीच न सांगण्याचं पाणिनीने ठरवलं. हे बघ इन्स्पेक्टर होळकरवर माझा विश्वास नाही. मी तुला नाही सांगणार. कारण मी तुला सांगितलं आणि तुला इन्स्पेक्टर होळकरनं विचारलं तर तुझी पंचायत होईल. तू धादांत असं नाही म्हणू शकणार की मला माहिती आहे पण मी सांगणार नाही. त्यामुळे तुला मी काही नाही सांगितलं तर तू इन्स्पेक्टर होळकरला बिनधास्त खरं सांगू शकशील की मला काहीही माहिती नाही. माझ्यासाठी तू दुसरा चाकू आणलास हे त्याला कळलं किंवा संशय जरी आला तरी तू त्याला सहकार्य करत नाहीस असं त्याला वाटत राहील. सॉरी, मी थोडासा रागावलो होतो आणि काळजीत पडलो होतो. काळजी?
कशाबद्दल काळजी वाटत होती? इन्स्पेक्टर होळकरनी मला खोटा पुरावा निर्माण करणं या प्रकाराबद्दल सांगितलं. म्हणजे किती गंभीर प्रकरण आहे ते सांगितलं त्याने. पाणीनी हसला आणि म्हणाला, अरे कायद्याचं ज्ञान तू पोलिसांकडनं घ्यायची गरज नाही, ते वकिलाच्याकडनं घ्यावं. मी तुला चाकू आणायला सांगितलाच नसता, तुला धोका आहे असं मला वाटलं असतं ना तर. आता जरा बरं वाटलं ऐकून. मला फार काळजी वाटत होती हो प्रांजलची. आता काळजी करू नकोस. बरं मला अजून काही तसे चाकू हवेत. अजून किती? अर्धा डझन. काय? तू ते उत्पादन करणाऱ्या कंपनीकडनं थेट मागवून घेशील का? पाणिनीने त्याच्या किंचाळण्याकडे दुर्लक्ष करून विचारलं. मला वाटतंय मला जमू शकेल, मी होलसेलरकडनं मिळवीन. पाणिनीने खिशातनं पैसे बाहेर काढले आणि ते उदितला देऊन तो म्हणाला, तुला नवीन खरेदीसाठी आणि जो काही त्रास झाला आणि पुढे होणार आहे त्याच्यासाठी हे ठेव. मी फक्त मूळ किंमत जी असेल ती घेईन, जास्त नको पैसे. फक्त मला इन्स्पेक्टर होळकरची परवानगी घ्यायला लागेल. का बरं? पोलिसांनी जप्त केलं आहे तुझं दुकान? छे. अरे मला हे कळत नाही आहे की तुझ्या दुकानातल्या वस्तू तू पोलिसांच्या परवानगीशिवाय का विकू शकत नाही आहेस? नाही, त्यांनी मला सांगितलं आहे की पटवर्धन जे जे बोलतील त्याची माहिती मी त्याला दिली पाहिजे, नाहीतर त्या चाकूच्या विषयावर मला त्रास होऊ शकतो. उदित म्हणाला आणि पाणिनी पटवर्धन मनापासून हसला. खुशाल फोन कर त्याला आणि सांग की मी इथे आलो आहे आणि मला आणखीन 6 चाकू हवेत म्हणून. फक्त तेवढंच सांग. त्यांनी तुला काय सांगितलं आहे हे तू मला सांगितलं आहेस हे त्याला सांगू नकोस. पटलं मला. अगदी तसंच करीन मी पटवर्धन. मला इन्स्पेक्टर होळकर भेटला तर मी सुद्धा बोलणार नाही त्याला की तू मला इन्स्पेक्टर होळकर आणि तुझ्यात झालेल्या चर्चेबद्दल सांगितलं आहेस. पाणिनीने त्याला आश्वासन दिलं आणि म्हणाला, चल मी निघतो आता. आणि हां, त्याला फोन कर. आणि तू म्हणतोयस की 6 चाकू तू सहज देऊ शकशील मला? अगदी सहज. तुला त्रास दिला याबद्दल क्षमस्व. पाणिनी म्हणाला आणि बाहेर पडल्यावर पाणिनीने सौम्याला फोन लावला. कुठं आहेस? हॉटेल लीला पेंटा. सौम्या, इन्स्पेक्टर होळकर आपल्या ऑफिसात येऊन गेला का गं? नाही. का हो? चाकूच्या विषयावरनं त्याने उदित पेंढारकरला उभा आडवा घेतला आहे. अरे बापरे, उदितने काही सांगितलं नाही ना त्याला? अगं तो सगळी गरळ ओकला आहे त्याच्यासमोर. हो, पण सर इन्स्पेक्टर होळकरला डुप्लिकेट चाकूबद्दल कळलंच कसं म्हणते मी? तेच मला शोधून काढायचं आहे ना. सुषुप्तीने नक्की सांगितलं नसेल सर. तिने सांगितलं असेल असं कोणीच म्हणणार नाही. सर तुम्ही अडचणीत याल त्यामुळे. नाही, काही सांगता येत नाही. येऊ नये म्हणून जे करायला पाहिजे ते मी केलं आहे. मी सगळी केस ना एकमेकात तंगड्यात तंगडी अडकेल अशी करून ठेवली आता. म्हणजे अजून 6 तसलेच डुप्लिकेट चाकू मागवलेत मी. बरं तिकडची काय खबर? त्या बाईला भेटलीस का? हो, मी भेटले त्या बाईला. गोड आहे, व्यवहारी आहे, पंजामऊ पण टोकदार नखं असलेल्या मांजरीसारखी. आणि त्या माणसाला भेटलीस? नाही, भेटले नाही पण भेटणार आहे. तू तुझी मोहीम चालू ठेव. मी तुला अद्ययावत माहिती देईनच काही घडलं नवीन तर. ओके? न्यायाधीश वज्रम स्थानापन्न झाले होते. धूर्त आणि माणसांच्या स्वभावाचा अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्यासमोर हेरंब खांडेकर, सरकारी वकील. जाडजूड धाटणीचे, रुंद छाती, जाड मान. ते बसले की उगाचच 2-3 माणसांची जागा अडवल्यासारखे बसत. समोर बसलेल्या पाणिनी पटवर्धनकडे ते खाऊ का गिळू नजरेनं बघत होते. धावण्याच्या स्पर्धेत आपण कायम पुढे होत याची जाणीव असणारा, ज्या विश्वासानं पळत असतो आणि शर्यत संपताना मागून येणारा धावपटू आपल्याला ओलांडून पुढे जातो आणि शर्यत जिंकतो, तेव्हा हरणाऱ्याचा चेहरा कसा होईल ना, तशा चेहऱ्यानं ते पाणिनीकडे बघत होते. त्यांचा सहाय्यक समीरण भोपटकर त्यांच्याच बाजूला बसला होता. तो तरुण शिडशिडीत होता. आपल्या चष्म्याच्या रिबीनशी बोटानं चाळा करत होता. पटवर्धनच्या जवळ विहंग खोपकर अस्वस्थपणे नखं खात बसला होता आणि त्याच्या किंचित मागे त्याची होणारी पत्नी म्हणजे लीना माइंडकर बसली होती.
ती बिचारी ओढून ताणून हसवाणून विहंगाला धीर द्यायचा प्रयत्न करत होती. कोर्टाचं काम चालू करा. खांडेकर, तुम्हाला प्रास्ताविक करायचं आहे का? न्यायाधीश वज्रम म्हणाले. खांडेकर आपला अवजड देह सावरत उभे राहिले. मी फार शब्दच्छल करत बसणार नाही आहे न्यायाधीश महाराज. मी फक्त सरकार पक्ष काय सिद्ध करू इच्छितोय त्याचं निवेदन करतो. उगाचच कोर्टातल्या प्रेक्षकांवर आपली नजर फिरवत जरा भाव खात खांडेकरांनी सुरुवात केली. या महिन्याच्या 13 तारखेला आरोपी विहंग खोपकर त्याच्या मोठ्या घरात त्याच्या इतर नातलग आणि नोकर मंडळींसह राहत होता. त्याची भाची सुषुप्ती, सावत्र भाऊ राजे, सिहोरमधले ॲडव्होकेट दुर्वास, विहंगचा धंद्यातला भागीदार मरुदगण, विहंगची सेक्रेटरी प्रांजल वाकनेस असे सगळे त्या दिवशी म्हणजे 13 तारखेला तिथे होते. आम्ही दाखवू इच्छितो की 14 तारखेला पहाटे आरोपी विहंग त्याच्या सावत्र भावाच्या खोलीत गेला आणि त्याला भोसकलं. आम्हाला दाखवून द्यायचं आहे की विहंगला माहिती नसताना राजे आणि मरुदगण यांनी आपल्या खोल्या एकमेकांत बदलून घेतलेल्या होत्या. मरुदगण आणि आरोपी विहंग यांच्यात वैर होतं. खांडेकर क्षणभर थांबले, पाणी प्यायले, पुन्हा बोलायला लागले. आम्ही सिद्ध करू की मयताचा मृत्यू सुरा खुपसल्यामुळे पहाटे 3च्या सुमाराला झाला. सुरा खुपसला जाताच लगेचच मृत्यू आला. अगदी याच वेळी विहंग खोपकर हा खुनात वापरला गेलेला चाकू हातात घेऊन अनवाणी मुरुदगणच्या खोलीच्या म्हणजे ज्यात राजे झोपला होता त्या खोलीच्या बाहेरील बाजूनं जाताना साक्षीदारांना दिसलाय. हाच चाकू आरोपीच्या उशीखाली सापडला. त्याच्या पात्याची तपासणी करताना हे स्पष्ट झालंय की त्याच चाकूनं खून झालेला आहे. आम्हाला दाखवायचं आहे की आरोपीला अटक केल्यावर त्यांनी स्वतः कबूल केलंय की त्याला रात्री झोपेत चालण्याची सवय जडलेली होती. आम्ही क्रमशः दाखवून देऊ की मृत्यू झाला त्यावेळी चाकू आरोपीच्या ताब्यात होता. मृत्यू झाला त्यावेळी थोडं आधी आरोपीला मयत व्यक्तीच्या बेडरूमच्या दिशेनं जात असताना बघितलं गेलंय. आरोपी विहंगला मरुदगणला मारण्यासाठी सबळ कारण होतं. तोच त्या खोलीत आहे असं समजून आरोपींनी त्याला भोसकलं, पण प्रत्यक्षात आरोपीचा सावत्र भाऊ त्यात मारला गेला. बचाव पक्षाचे पाणिनी पटवर्धन या कोर्टाला कदाचित झोपेत चालायच्या सवयीबद्दल सविस्तर भाषण देतील, पण आम्ही सिद्ध करणार आहोत की हा गुन्हा घडण्याआधी 1 वर्ष आरोपींनी एक अणकुचीदार चाकू मिळवलेला होता. पाणिनी पटवर्धन हे वाक्य ऐकताच उठून उभा राहिला. न्यायाधीश महाराज, 1 वर्षापूर्वी आरोपीनं काय खरेदी केलं याचा संदर्भ काढून टाकण्यात यावा. तसंच बचाव पक्ष काय म्हणू शकतो हे वाक्यसुद्धा काढून टाकावं. आम्ही पुराव्यानिशी बोलतोय. खांडेकर गुरगुरले. आपल्याला झोपेत चालायची सवय आहे याचं ज्ञान विहंगला वर्षापूर्वीच झालं होतं. तो त्यातून बरा झाला होता, पण नंतर पुन्हा त्याला तो त्रास चालू झाला. आणि पटवर्धन यांचा हाच बचाव असणार आहे की झोपेत खून झाला. पण वस्तुस्थिती अशी आहे की विहंगनं त्यातून बरा होण्यासाठी जाणून बुजून प्रयत्न केले नाहीत. कारण न्यायाधीश वज्रम यांनी हातोडा आपटला. बचाव पक्ष काय विचार करेल हे प्रास्ताविकात बोलायचं आणि कोर्टाचं मन कलुषित करायचा सरकारी वकिलांना अधिकार नाही. 1 वर्षापूर्वीचा प्रसंग या गुन्ह्यात स्वीकारायचा का नाही हे वेळ येईल तेव्हा ठरवू. पण आत्ता पटवर्धन यांची हरकत मी मान्य करतोय. खांडेकरांच्या प्रास्ताविकातले हे दोन्हीही संदर्भ काढून टाकावेत. खांडेकर खजील झाले, पण सावरून पुन्हा बोलायला लागले. आरोपीच्या भाचीला सुषुप्तीला गुन्हा घडण्यापूर्वी 2 दिवस आधी आरोपीच्या उशीखाली खुनात वापरला गेलेला चाकू सापडलेला होता.
या पुराव्याच्या आधारे आणि इथून पुढे सादर होणाऱ्या पुराव्यांच्या आधारे आरोपीला खुनी म्हणून जाहीर करून त्याला सजा द्यावी. आपलं मोठं भाषण संपवून खांडेकर खाली बसले. पटवर्धन, तुम्हाला प्रास्ताविक करायचं आहे? वज्रमने विचारलं. नाही, आत्ता नाही. माझी केस मी मांडायला सुरुवात करेपर्यंत प्रास्ताविक करणार नाही. ठीक आहे. सरकारी वकिलांनी त्यांचा पहिला साक्षीदार बोलवावा. खून झालाय हे सिद्ध करण्यासाठी मी प्रथम मरुदगणला बोलवू इच्छितो. मरुदगण आला. त्याने शपथ घेतली. तुझं नाव ब्रिजेश मरुदगण आहे आणि तू सिंहोरला राहतोस? हो. 13 तारखेच्या रात्री आणि 14 तारखेच्या पहाटे तू आरोपीच्या घरी उपस्थित होतास? हो, होतो. आरोपी आणि मिस्टर राजे यांचं नातं आहे का हे तुला माहिती आहे? हो, माहिती आहे ना. ते सावत्र भाऊ आहेत. तू आरोपीच्या घरी 13 तारखेच्या आधीपासूनच राहिला आहेस का? मी 10 तारखेलाच आलो आहे. 14 तारखेला सकाळी राजेला भेटायचा योग आला होता? हो, आला होता. कुठे भेट झाली नेमकी? त्याच्या बेडरूममध्ये. तो जिवंत होता का मेलेला होता? वर्णन कर ना, कशा स्थितीत दिसला तुला तो? तो पलंगावर उताना पडला होता. चादर मानेपर्यंत ओढून घेतली होती. चादरीतूनच चाकू आत खुपसण्यात आला होता. चादर रक्तानं भिजलेली होती. राजे मेला होता. युअर ऑनर, आत्तापुरतं मी यांना मोकळं करतो. पुन्हा गरज लागेल तेव्हा बोलवून घेईन. खून झाला हे सिद्ध करण्यापुरतं आत्ता त्यांना बोलवलेलं होतं. ठीक आहे मिस्टर पटवर्धन, तुम्हाला विचारायचं आहे यांना काही? हो युअर ऑनर. करा, सुरू करा. मरुदगण, तू म्हणालास की 13 तारखेला सायंकाळी तू आरोपीच्या घरात होतास? हो, होतो. आणि 14 तारखेच्या पहाटे? हो, होतो. 14 तारखेला सकाळी पहिल्यांदा ते घर कधी सोडलंस? हे महत्त्वाचं आहे का? खांडेकरांनी विचारलं. मला वाटतंय तसं. तर मग मी हरकत घेतो या प्रश्नाला. खांडेकर ओरडले. या कारणास्तव की हा प्रश्नच मुळात गैरलागू, संदर्भहीन आहे. ही उलट तपासणी बरोबर चाललेली नाही तुमच्या दृष्टीने. हो. पाणीनी फक्त खांडेकर आणि वज्रम यांना ऐकू जाईल असं पुटपुटला. वज्रमना हसू फुटलं. मी वेगळ्या पद्धतीनं विचारतो हा प्रश्न. 14 तारखेला सकाळी राजेचा मृत्यू झाल्याचं कळण्यापूर्वी तू त्या घरातनं किती वाजता बाहेर पडला होतास? हा प्रश्न उलट तपासणीच्या कक्षेत बरोबर बसतोय आता. मी मुळीच घरातनं बाहेर पडलेलो नव्हतो. पहाटे 3 वाजता तू घरातनं बाहेर गेला नव्हतास? नाही. 13 तारखेला सायंकाळी तू तुझ्या खोलीत किती वाजता गेलास? अंदाजे रात्री 9:30 वाजता. खोलीत गेल्या गेल्या झोपायला गेलास? नाही. माझा वकील दुर्वास माझ्याबरोबर खोलीत होता. आम्ही खूप वेळ बोलत बसलेलो होतो. 14 तारखेला सकाळी किती वाजता उठलास? तर तुम्ही आणि ते कोण डॉक्टर खेर कोण मेलं हे बघण्यासाठी माझ्या खोलीत घुसलात आणि मला उठवलं तुम्ही. कोण मेलंय हे बघण्यासाठी हा साक्षीदाराचा अंदाज आहे. उत्तरातला हा भाग वगळण्यात यावा. हां, हे मान्य आहे. बरं, किती वाजता आलो होतो आम्ही? सकाळी 8च्या सुमाराला. तुला या कोर्टाची अशी समजूत करून द्यायची आहे का की 13 तारखेला संध्याकाळी तू खोलीत गेल्यापासून 14 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत तू घरातच थांबलेला होतास? हो हो. घरात रेंज येत नाही म्हणून तू पहाटे 3 वाजता घराच्या बाहेर पडून पब्लिक फोन बूथवरून शेफाली खोपकरला खांडवा शहरात फोन लावला नाहीस? पाणीनी म्हणाला आणि साक्षीदारानं आपले ओठ घट्ट दाबून धरले. नकारार्थी मान हलवली त्याने. तू मोठ्यांदा उत्तर दे, कोर्टाला ऐकू जाईल अशा आवाजात. मी नाही गेलो बाहेर कुठे. गेला नाहीस? पाणीनी पटवर्धन आश्चर्यानं म्हणाला. तू 3 वाजता जागा झाला होतास? नाही, मी जागा सुद्धा झालेलो नव्हतो. मरुदगण ठामपणे म्हणाला. तुझ्या वकिलाशी म्हणजे दुर्वाशी तू पहाटे 3 वाजता बोलत नव्हतास? बिलकुल नाही.
3 वाजताच असं नाही, पण 13 तारखेच्या रात्री 13 ते 14 तारखेच्या पहाटे 5 पर्यंत नाही. ठीक आहे, माझी उलट तपासणी संपली. खांडेकरांनी त्यानंतर ड्राफ्टमनला पाचारण केलं. खोपकरच्या घराचे नकाशे सादर करून पुरावा म्हणून जमा केले. संबंधित पोलिसांना बोलवून मृत्यूची वेळ पहाटे 2:30 ते 3:30च्या दरम्यान असल्याची नोंद करून घेतली. पाणिनींनी या कशालाही हरकत घेतली नाही आणि कोणाची उलट तपासणीसुद्धा घेतली नाही. त्यानंतर होळकर आला. त्यांनी विहंग खोपकरच्या उशीखाली सापडलेला चाकू त्याची ओळख पटवताना त्याच्या धारदार पात्याला रक्ताचे डाग असल्याचं कथन केलं. उशीचा आभरा आणि अंथरुणाचं काय मग? मला नाही माहिती. तुला माहीत नाही? नाही, मला सांगण्यात आलं की घरातल्या नोकरांनी ते धोब्याकडे टाकले. त्यांनी तो पुरावा जपून नाही ठेवला? नाही ठेवला. मग तू काय नाही तो पुरावा म्हणून सादर केला? मला गरजेचं नाही वाटलं. उशीच्या आभऱ्यावर आणि बेडशीटला रक्ताचे डागच नव्हते, बरोबर आहे? मला नाही वाटत तसं असेल. रक्त लागलं असेलच त्याला, मला आठवत नाही आत्ता. जर त्यावर रक्त लागलं असतं तर ते पुरावे म्हणून सादर करावेत असं तुला वाटलं असतं, बरोबर आहे का? पाणिनी म्हणाला आणि खांडेकर ओरडले, ऑब्जेक्शन, हा वादाचा मुद्दा आहे. हे बघा, साक्षीदारानं सांगितलंय की त्याला आठवत नाही आहे की त्या 2 वस्तूंना रक्त लागलेलं होतं का नाही ते. त्याच्या आठवणीला जरा उजाळा देण्यासाठी मी हा प्रश्न विचारला आहे. साक्षीदाराला उत्तर देऊ दे. नाही, माझं उत्तर हे आहे की मला माहिती नाही. पटवर्धन, तुम्हालाच माहिती आहे याचं उत्तर. तुम्हालाच तो चाकू सापडला. कोर्टात खसखस पिकली. वज्रम यांनी हातोडा आपटून लोकांना शांत केलं. ठीक आहे, तुमच्या दोघात वाद नको आहेत. वकिलांनी योग्य प्रश्न विचारावेत आणि साक्षीदारानं समर्पक उत्तरं द्यावी. आणि उशीचा आभरा आणि बेडशीट दोन्हीलाही न लागलेलं रक्त. पाणिनी आवाज चढवून आणि आपलं बोट होळकरवर रोखून म्हणाला, ही बाब सरकार पक्षाला जे सिद्ध करायचे आहे त्याच्या विरोधात जात असल्यामुळे होळकर, तू स्वतः या दोन्ही गोष्टी धोब्याकडे त्वरित धुवायला जातील याची व्यवस्था केलीस. तूच त्यावेळी सर्व प्रसंगाचा पोलीस प्रमुख म्हणून ताबा घेतला होतास. त्यामुळे ते कपडे आम्ही बचाव पक्षानं पुरावा म्हणून आणू नयेत यासाठी तू ती व्यवस्था केलीस, हो का नाही सांग? पाणिनी कडाडला. खांडेकर गुरगुरत त्याच्या मदतीला धावले. आरडाओरडा करत प्रश्नाला हरकत घेतली. पाणिनी फक्त हसला. साक्षीदारानं पटवर्धनच्या प्रश्नाला उत्तर द्यावं. हा प्रश्न साक्षीदाराच्या मनाचा कल दाखवणार आहे. मला त्या बेडशीट आणि आभऱ्याशी काय देणं घेणं नव्हतं. पण तू घरकाम करणाऱ्या बाईला सुचवलंस ना की त्या दोन्ही गोष्टी तू धोब्याकडे धुवायला टाकलेल्या बऱ्या म्हणून. हा कदाचित म्हणलो असेन मी. आणि पुन्हा बिछाना तयार कर असंही सांगितलंस बहुतेक. दॅट्स ऑल युअर ऑनर. खुश होऊन पाणिनी म्हणाला. खांडेकर त्यांच्या सहाय्यकाच्या म्हणजे भोपटकरच्या कानात कुजबुजले. भोपटकर उठला. आम्ही आता दुर्वासला साक्षीसाठी बोलवू इच्छितो. श्रोते हो, हा होता भाग 11वा. भाग 12वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.